सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 25. श्लोक पाहूयात. सक्ताः कर्माण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. श्लोकाचा अर्थ पाहूयात. सक्ता म्हणजे आसक्त झालेले, कर्मणी म्हणजे नियत कर्मांमध्ये, अविद्वांस म्हणजे अज्ञानी, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, कुर्वंती म्हणजे ते करतात, भारत म्हणजे हे भरतवंशजा, कुर्यात म्हणजे केलेच पाहिजे, विद्वान म्हणजे विद्वान किंवा ज्ञानी मनुष्याने, तथा म्हणजे त्याप्रमाणे, असक्त म्हणजे आसक्तीरहित, चिकीर्ष म्हणजे नेतृत्व करू इच्छिणारे, लोकसंग्रहम म्हणजे सामान्य जनांचे किंवा लोकांचे. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. आधीच्या 24व्या श्लोकात आपण पाहिले की भगवंतांनी सांगितले, त्यांनी जर सावध राहून नियत कर्मे केली नाहीत तर मोठे नुकसान होईल, वर्णसंकर होईल आणि सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा ते विनाशक होतील. या श्लोकात भगवंत म्हणतात, हे भारता, कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. या ठिकाणी विद्वांस आणि अविद्वांस हे 2 शब्द महत्त्वपूर्ण आहेत. अविद्वांस म्हणजे अज्ञानी लोक अर्थात सामान्य लोक, ज्यांनी गीता वाचली किंवा ऐकली नाही ते लोक. असे लोक आसक्त होऊन कर्म करतात, म्हणजेच कुठल्या तरी कामनापूर्तीसाठी कर्म करतात. कुठलेही कर्म करण्याआधी त्यातून त्यांना काहीतरी प्राप्त होईल अशी आशा असते, परंतु ज्ञानी लोक मात्र कोणतेही काम अनासक्त होऊन म्हणजे फक्त कर्तव्य म्हणून करत राहतात. ते लोकसंग्रहासाठी किंवा लोकांच्या कल्याणासाठी काम करत राहतात. या श्लोकात भगवंत अर्जुनाला भारत असे संबोधतात. भा म्हणजे आभा, प्रकाश किंवा ज्ञान आणि रत म्हणजे रममान होणारा किंवा त्यात रमणारा. जो ज्ञानाच्या प्रकाशात रमतो तो भारत. अर्जुन ज्ञानाच्या प्रकाशात रमतो म्हणून त्याला भारत हे नाव शोभून दिसते, कारण त्याने प्रश्न विचारून भगवंतांना आपण ज्ञानप्राप्तीसाठी उत्सुक आहोत हे दाखवून दिले होते. तसेच फलासक्त मनुष्य ज्याप्रमाणे मनापासून कर्माचे आचरण करतो, तसेच निरासक्त किंवा ज्ञानी लोकांनीही मनापासून कर्म केले पाहिजे. फलासक्त मनुष्याला धन, भौतिक संपदा, प्रतिष्ठा यांची आस असते, तर निरासक्त मनुष्याला परमात्व तत्वाची आस असते. त्यामुळे निरासक्त मनुष्याने परमात्व तत्व प्राप्त झाल्यावर देखील कर्म करत राहिले पाहिजे आणि
लोकांनाही चांगल्या कामासाठी उद्युक्त केले पाहिजे. भगवंत म्हणतात, ज्ञानी व्हा पण कर्मांचा त्याग करू नका. कर्मे करत राहिल्याने पुढच्या पिढीला त्यातून मार्गदर्शन होईल व प्रेरणा मिळेल. पण फक्त कर्म करताना कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवू नये. स्वामी विवेकानंदांनी हातातील जपमाळ अखेरच्या श्वासापर्यंत हातातून बाजूला ठेवली नाही. खरे तर त्यांना जपमाळेची आवश्यकताच नव्हती, कारण त्यांचे नामस्मरण सतत मनात चालूच असे. परंतु लोकांना उदाहरण घालून देण्याकरता ते स्वतः नेहमी जपमाळ ओढत असत. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातील देखील एक प्रसंग आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे यांना संन्याशाची मुले म्हणून त्यावेळी समाजातील लोकांनी खूप त्रास दिला. त्यांची मुंज लावण्यास सर्व ब्राह्मणांनी नकार दिला. तेव्हा त्यांचे मोठे बंधू आणि गुरु निवृत्ती महाराज म्हणाले, तू तर ज्ञानी आहेस, तुला मुंजीची काय आवश्यकता? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की माझी जर मुंज झाली नाही तर या संस्काराचे महत्त्व नाहीसे होईल. म्हणून लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याला देखील अनासक्त होऊन कर्म करावे लागते, हे त्यांनी दाखवून दिले. संतसुद्धा स्वतः सन्मार्गाने जातात आणि लोकांपुढे स्वतःचे उदाहरण ठेवतात. तसेच अज्ञानी लोक जेव्हा फळाची आशा धरून काम करतात तेव्हा त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तेव्हाच जर त्यांना अनासक्त होऊन कर्म करण्याचा उपदेश केला तर त्यांचा बुद्धिभेद होईल व ते कर्माचाच पूर्णपणे त्याग करतील. जेव्हा अज्ञानी लोक एखादे कर्म योग्य प्रकारे करून त्याचे अपेक्षित फळ मिळवतील तेव्हाच त्यांना अनासक्तपणे कर्म करण्याची इच्छा निर्माण होईल. म्हणून ज्ञानी व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफळ कृष्ण भावनेच्या हेतुप्रित्यर्थ कसे उपयोगात आणावे हे अज्ञानी लोकांना शिकवणे आवश्यक आहे. कारण अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करतो, कारण त्याला फळ हवे असते, आणि ज्ञानी व्यक्ती भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कर्म करत असतो, कारण त्याला सर्वसामान्य लोकांपुढे आदर्श ठेवायचा असतो. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, ज्ञानी व्यक्तीने आपले कर्तव्य कर्म सोडल्यास समाजात निष्क्रियता पसरेल. म्हणून त्याने अज्ञानी लोकांप्रमाणेच उत्साहाने आणि उत्कृष्टतेने आपले कर्म करावे, पण त्याचा हेतू केवळ लोककल्याण असावा, स्वार्थ नाही. हा श्लोक कर्मयोगाचे अंतिम सूत्र आहे, कारण यात ज्ञानी व्यक्तीने कर्म कसे करावे याचे मार्गदर्शन केले आहे. तसेच या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर हा श्लोक आधुनिक उत्कृष्ट कार्यसंस्कृती आणि नैतिक नेतृत्व यासाठी मूलभूत मार्गदर्शन करतो. आज प्रत्येकजण काम करतो कारण त्यांना मोठा पगार, उत्तम पद किंवा जास्त प्रसिद्धी हवी असते. हे अज्ञानी कर्माचे उदाहरण आहे. हा श्लोक शिकवतो की तुम्ही तुमच्या कामात त्याच उत्कृष्टतेसह आणि ऊर्जेसह गुंतून राहा, परंतु तुमचे अंतिम ध्येय पगार नव्हे तर तुमच्या कामातून समाजात होणारे सकारात्मक परिवर्तन हे असले पाहिजे. तसेच हा श्लोक एक प्रकारे उत्कृष्टतेचा मापदंड घालतो. एक ज्ञानी किंवा यशस्वी व्यक्ती निष्क्रिय झाली तर कामाची गुणवत्ता खालावते. हा श्लोक सांगतो की ज्ञानी व्यक्तीने नेहमीच सर्वात उच्च दर्जाचे काम करावे, जेणेकरून इतरांना काम करण्याची योग्य पद्धत शिकता येईल. तसेच अनासक्ती म्हणजे निष्काळजीपणा नाही, तर कर्माचे फळ स्वीकारण्यासाठी अनासक्त राहणे.
त्याचप्रमाणे हा श्लोक म्हणजे समाज आणि नैतिकतेचा आधार यासाठी मूलभूत आहे. आधुनिक जीवनातील सर्वात मोठी समस्या म्हणजे कार्यनिष्ठा कमी होणे. ज्ञानी आणि यशस्वी लोक जर त्यांच्या कामाबद्दलच उदासीन झाले तर सामान्य लोकही लवकरच निरुत्साही होतील आणि त्यांचे काम व्यवस्थित करणार नाहीत. तसेच चिकीर्षुर लोकसंग्रहम हे तत्त्व आजच्या कॉर्पोरेट जगात सामाजिक जबाबदारी म्हणजेच CSR या संकल्पनेत दिसून येते, जिथे संस्थांनी केवळ नफा कमावण्याऐवजी समाजाच्या भल्यासाठीही काम करणे अपेक्षित आहे. थोडक्यात हा श्लोक सिद्ध करतो की परिणाम मिळावा म्हणून काम करणे हे अज्ञानी कर्म आणि परिणाम घडावा म्हणून काम करणे हे ज्ञानी कर्म आणि या दोन्हींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अशा प्रकारे आपण तिसऱ्या अध्यायातील 25वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.